आउटफिट बघा. हे बघा. सकाळ सकाळ किती छान दिसतंय. एकदम शांतता पण आहे. आणि हे तर मी बघितलं होतं काल, पण आता सकाळी एकदम वेगळंच दिसतंय बघा. परीन असा जेव्हा कॅमेरा बंद होतो तेव्हा मला परीन सजेशन देत असतो की तू हे असं बोल तसं बोल, पण जेव्हा कॅमेरा ऑन होतो अरे अरे पळू नको, कॅमेरा ऑन झाला की परीन गप बसतो. हा जास्त मुलं अजून पण शाळेत जातात. सेम जसं काल गेलं होतं तसंच जायला सांगितलंय. इतर काकी बोलल्या होत्या तसंच जावं, इथून 5 मिनिटावरती काय. सगळे बोलत नाही तू. हे असं पहिल्यांदा ब्लॉग चालू केला ना सगळे लाजतात बोलायला. मावशी तर बघा बरं नाहीये, सुजली आहे पूर्ण. तुझा ना हा जो आहे ना तो मला इतका त्रास देतो माहितीये का तुम्हाला. बघ इकडे जरा बघ, इकडे बघ ना. चालू केला लगेच पळायला. हे बघा व्ह्यू बघा. वा आता जेटीवर पोहोचलोय. ते काका घ्यायला येतील. आज सनसेटच बोलते बघितलं. सनराईज दिसेल आज मस्त. संध्याकाळी सनसेट कॅप्चर करायला पण घेऊया आपण परत. हा आज आमच्या आई बाबांचा लग्नाचा बर्थडे आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुम्ही पण सगळ्यांनी करा. आमची आई हॅपी नाहीये पण आज, कारण आम्ही आईला लांब घेऊन आलोय बाबांपासून. हे बघा हे काय बोलतात रे मावशीला, दर्गा. शपथ दर्गा. हा दर्गा आहे इकडचा, फेमस आहे. आई सांगते किती वर्ष झाले लग्नाला. हे बघा हा बघा, हा कोण आहे माहितीये का तुम्हाला. सध्या हा माझ्या सोबतचाच वाटतोय. ब्लॅक अँड व्हाईट बरोबर शोभतोय तो. टॉमी येतो टॉमी. चला आता पाण्यात जायचंय. बोटीत बसल्यानंतर भेटतो फायनली. कायाकिंग विथ जाईंट बोट. आवरलं सकाळी तुम्हाला दाखवलं. कायाकिंग वगैरे केली, त्याचे ड्रीम्स टाकू, कारण फोन तर घेतला नव्हता बीचवरती ना. आणि आता तयारी केली आहे आणि निघालोय. रामेश्वरला जाणार आहे. आणि कुठे भावाई देवी साईट सीइंग करणार आहे. आणि देवदर्शन पण साईट सीइंग पण, विंडमिल वगैरे जे काय फेमस आहे ते बघणार. आणि टाकूच तुम्हाला कसं परत भेटू. सफारी कसा दिसतो तेवढं फक्त कमेंट करून सांगा. वाटतं ना बोलायला म्हणून. आणि काका पुढे बसतात. काकांनी गाडी बुक केली आहे. आता 2 दिवस रिक्षाने ट्रॅव्हल करत होतो. आता गाडी बुक केली फायनली काकांना गरम सहन होत नाही म्हणून. काकांना 2 दिवस पुढे बसून हे करावं लागत होतं. आता डायरेक्ट डेस्टिनेशन वरती. आता हे सेकंड मंदिर मला दिसतंय का. ते ना बॅक कॅमेराचं काहीतरी हे झालंय. फ्लिपचं ऑप्शनच येत नाही माहितीये का.
त्याच्यामुळे थोडंसं हे जरा उलटं दिसतंय. तुम्हाला दाखवते, तर डायरेक्ट बॅक कॅम करून दाखवते. पण तुम्ही हे बघा, परिसर मस्त एक नंबर आहे. असं इथे ना असं बसायला वगैरे असलं की किती छान वाटतं. ऍस्थेटिक आहे एकदम पूर्ण, काही चेंज नाही केलेलं आहे. असं डेव्हलपमेंट पण इतकी केली नाही की त्याचा जो मेन आहे ते तो हे म्हणजे काय बोलतात असं ना, मला पटकन एक्सप्रेसच होता येत नाही, काय माहिती का. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवते एक सेकंड. आता आम्ही आलोय कुठे, देवगड किल्ल्यावरती आलोय. जस्ट पोचलो. जेवताना वगैरे व्हिडिओ ब्लॉग काढता आला नाही, कारण फोनची बॅटरी खूप लो झाली होती. हे बघा, अशी एंट्रन्स आहे. काय झालं? चला, या दोघी येत नाहीत. आम्ही आता जातो वरती किल्ल्यावरती. किल्ल्यावर जाऊन बघतो कसा आहे कसा नाही. हे कसलं मंदिर आहे? पायथ्याच्या किल्ल्यावरती राहायला तेव्हा कसं लागलं या मुलाला ना फक्त ऍक्टिंग करता वो अलग ही लेवल का बंदा था. येते, ती पण कॅमेरा बंद असतानाच. आणि अशी नाही, आवडेल अशी नाही. तर वरती जातो, जरा थोडस लांब आहे इकडनं, वरती जाऊन बघतो. आवाज आहे हा, खूप आवाज आहे, प्लीज थोडस समजून घ्या. आता आम्ही आलोय कुणकेश्वरला. त्याला कोकणातले दक्षिण गंगा बोलतात. व्ह्यू बघा, व्ह्यू व्ह्यू एक नंबर आहे. फर्स्ट टाइम एवढा वेळ, असं एवढे दिवस मी कोकण फिरते, पण खूप मस्त मस्त झालं. मस्त वाटतं एकदम. कॅमेरा जरा हलत असेल, पण सॉरी शक्तिमान त्यासाठी, पण समजून घ्या. नाही हे बघा, हे बघा असं वरती जायला आहे. एक सेकंड, लिटरली व्ह्यू खूपच छान आहे सगळीकडचं. मंदिराचा पण व्ह्यू छान आहे आणि बीचचा तर एकच नंबर आहे, वर्ड्सच नाही. आतमध्ये दाखवतात ते, एक सेकंड. अलाउड नाहीये, तरी पण आम्ही अलग पण काढतो. मी मागासपासून बोलते, हे खूप फेमस देऊळ आहे. याला ते काय बोलतात, काशी आणि काय दक्षिण काशी बोलतात, पण मी नावच नाही सांगितलं कुठे आलं. कुणकेश्वर मंदिरात मध्ये आलोय. मी मागासपासून फक्त एवढंच सांगते, हे खूप फेमस आहे, इथली वाईब खूप छान आहे. हा, प्रसाद घेतला, दाखव प्रसाद. 30 रुपयाचा प्रसाद मिळतो. हे दाखव, बुंदीचा लाडू. बॉक्स दाखव बुंदी. हे अशा लोकांना सांगितलं ना व्लॉग करायला की हे असं डायरेक्ट त्यांच्या तोंडात कुठून घुसवतं. ते बघत असतात आपल्याला. आमच्या हा आई विचारते, लाईव्ह कॅमेरा लाईव्ह चालू आहे का, ब्लॉग नंतर टाकतात रेकॉर्ड करून. आम्ही आता काय थांबणार नाही समुद्रावरती वगैरे, पाया पडू आणि जाऊ, कारण सकाळपासून खूप थकलोय सर्व. सकाळपासून फक्त फिरतोय. परीन कंटाळलाय आमच्या गाडीत बसून बसून. चला आता पुढे कुठे जातो काय बघू, काय ठरलं नाही.
भेटू परत. चल, दिवस